या योजनेमुळे भावाला सगळ्यात मोठा फायदा ह्यो झालाय की आता बहिणीने आमच्या घरचा हिस्सा घेऊ नये, 1,500 घेऊ गप बसावं. कारण आता आम्ही आमचं भाऊ ठरवून येईल की आम्हाला किती हिस्सा घ्यायचा आहे काय नाही. आमच्या घरी दखल अंदाजी करू नये प्लीज. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आता आमची लाडकी बहीण फक्त आमची नाही राहिली, आता ती मुख्यमंत्र्याची पण लाडकी बहीण झाली आहे. त्यामुळे आता रक्षाबंधनला बहिणींनी फक्त राखी बांधावी आणि पैशाची काही अपेक्षा करू नये. वाटलं तर आम्हालाच राखी बांधल्यावर 500-1000 रुपये देऊन गेले तरी आम्ही ॲक्सेप्ट करू. मुख्यमंत्र्यांसाठी जरी ती लाडकी बहीण असली तरी आमच्यासाठी ती अजिबात लाडकी नाही आहे. आमच्यासाठी ती स्वार्थी बहीण आहे. जर ती योजना जर आम्ही काढली असती ना तर आम्ही त्या योजनेला मुख्यमंत्री स्वार्थी बहीण योजना असं बोललो असतो. त्यामुळं लई स्वार्थी असतात बहिणी, तुम्हाला कळणार. ज्याला बहिणी त्यालाच कळलं. 1,500 मध्ये 1 रुपये बी देणार नाही. बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना येणार आहे आम्हाला जर आधीच माहिती असतं ना, म्हणजे पोरं कसं गर्लफ्रेंड पाठवायला मारतात तसं मी ना बहिणी बनवायला मिळलो असतो. म्हणजे 10-15 बहिणी झाल्या असत्या ना माझ्याकडं, 20-25 हजार आले असते घरी. आम्हाला घरी कुणाला कामाला जायचीच गरज नाही.